का? थांबलास का? त्या बाजूला नजर टाका. तो राखेचा पांढरा ढीग पहा. वीर सिंहाच्या ढोल कीर्तीची ती निशाणी. इतक्या दूरवर शत्रूचा पाठलाग करण्याची त्याला काय गरज होती? शत्रूला कायमचा नेस्तनाबूत केला म्हणजे सरहद्दीवर पुन्हा आगळीक होणार नाही. या इराद्यानं त्यानं इतक्या लांब पाठलाग केला. त्या गर्दीत त्याची आमची चुकामुक झाली आणि एक तावीज शत्रूच्या हाती सापडला. आपल्या डोळ्यात असं पाणी. बर, देवळाच्या दारात मी उभे आहे. या पुण्यतीर्थानं प्रथम पावन करून मग मला माझ्या देवाच्या भेटीला पाठवता हो. देवा, तुम्ही उभे का? जा, चिता रचून घ्या. देवल, हे काय? कमल, तुला किती सांगायचं? अजून सती जाण्याचा हट्ट. पिताजीची तू एकुलती एक पोर. त्यानं कायमचं दुःखात लुटून सती जाण्यानं तुला काय पुण्य लागेल? तुझ्या माग त्यांनी कुणाकडे पाहावं? तुझ्याकडे पाहावं. तू माझ्या जीवाची मैत्रीण, पिताजींना पोटच्या मुलीसारखीच आहेस. ही कोण सती जाते आहे? कोण? ही तर कमल कुमारी. पाहता काय? पकडा लोकांना, उडा त्याला खाली. आज मी राजपूत झालो.
मागणी घातली होती त्यावेळी मी दासीपुत्र होतो नव्हे का? आता दख्खन मध्ये कोंडाणा किल्ल्यावर तुला माझ्या त्राणखान्यातच राहायला पाहिजे. राक्षसा, इतक्या माणसांचा विनाकारण बळी घेऊन सतीला विघ्न केलं आणि वर तिच्याविषयी भलती वासना धरतोस. या पापाचा कुठे जाब देशील? माझ्या बापाची जिम्मेदारी तुला नको. आणि तशी मुकाट्याला परत जा. एक अक्षर जास्त बोलशी तर तुला माझ्या त्राणखान्याची वाट ठरावी लागेल. माकडाच्या जनानखानात वाघी शिरली तर माकडाचं एक हाड तरी शिल्लक राहील का? नाऱ्या चोरी पूर्ण खेचून छावणी करा. इथंच आराम करू दे या थेरड्याला. कमल कमल कमल. अरे घोड्याचे हाकडे घ्या हाकडं. आई, आम्ही जाऊन येतो. हा, लवकरच या बरं. हा, हा. राया लेका, अरे आपल्याच लग्नाचं आवाज न द्या पायी आपणच जायचं वय. पुरं झालं, उतर खाली. मग लढाईचा आवाज न द्या पायी शिवाजीराजा आपणच नाही का? तसं आम्ही बी जाणार, आवाजनाला बी जाणार आणि लढाईला बी जाणार. मामा तो ऐकायचा नाही, येऊ दे त्याला सांगती. बरोबर. मामा, जर का शिवाजी राजाला रायबाच्या लग्नाला घेऊन शान नाही आला तर तुझ्या जिनगाणीवर. अरे जा रे, ह्यो मामा आवाजण्याला गेला आणि माझा राजा नाही आला असं कंदी होईल? या म्हाताऱ्याची 3 जवान पोरं आणि दाण्या मुंडी हातावर घेऊन शान राजाची चाकरी बजावत्या. ते का त्याला दक्कल नाही वय? आमच्या रायबाच्या लग्नाला राजा कसा येत नाही ते बघन की मी. तानाजी, तू बी वाईट गळ घाल शिवाजी राजाला, नाहीतर नव्या नवरीवाणी खाली मुंडी घालून शान बसतील. समध्या 1000 बारगिरांच्या गळ्याची आण घाल शिवाजी राजाला. मामा, काळजी करा, पण राजाचं पाय लागावंच एकदा या उमराट गावाला. मामा, समजी तयारी करून ठेवतो बघ. अक्षी तुझ्या वाटकडे डोळे लावून शान बसतो. अरे मर्दा, शिवाजी राजा येणारच. तुमचं गाव कसं झकपक करून शान ठेवा. माझा राजा येणार म्हणजे येणारच. चल तान्या. हा, इच्छा बना इतक्या तामध्ये कुठे गेला? काय कुठं लढाईवर निघाला म्हणून छान पाहिलेला परतून छान भेटतो. मामा, महाराजांना बोलावणं करायचं लग्नाला, कुंकवानं तांदूळ तांबड करून तरी घ्यायला नको, त्यासाठी आज गेलो होतो. काय सांगते लेखाचा गडावर तांदळाला तोट आहे वय. बरं चल आता. हा, चला नवर देव. या ठिकाणी एक देहळीचा बुरुज हवाच, नाहीतर किल्ल्याची ही बाजू नेहमी दगा करणार.
काय हो नाईक, काय आहे? सरकार दिल्लीहून खलिता घेऊन शान एक घोडेस्वार आलाय. काय दिल्लीहून? कुठं आहे तो? खलबत खाण्याकडे गेलाय. ठीक आहे, चला आपण. काय खबर आणली आहे? का पण माझा कयास बरोबर होता. 10,000 फौजेनिशी कोंडाण्यावर नव्या दमाचा नवा सुभेदार पाठवला आहे. तहनाम्यावरची बादशाही मोहर कवडी मोल ठरली. कोंडाण्याबाबत काहीतरी तातडीनं मसलत केली पाहिजे. आता हा लखोटा जसवंत सिंग आणि शहाजादाकडे रवाना करा. म्हणजे बादशहाच्या वहिनी दिलाची आणि आमच्या सीधेपणाची त्यांना खातर जमा. हातोहात कोंडाण्याचा कब्जा करून घ्यायचा हे आता पहिलं काम. या नव्या उदय भानूच कोंडाण्यावर बस्तान बसायच्या आत ही हुल्लड उडाली पाहिजे. मनसुबा जसा निकडीचा तसाच मामला ही जोखमीचा आहे. हिम्मतवान असा मी आज हाताशी नाही आणि मामूली इस्माची ही कामगिरी नाही. हरकत नाही, आम्ही जातीने ही कामगिरी ओळखतो. लाखाच्या पोशिंद्यानं मनाच्या उसळीसरशी उडी टाकून कसं चालेल, जरा दमानं घ्यावं. पण दिरंगाईचा हा वक्त नाही. तिकडं दुश्मन मातबर होईल आणि कोंडाणा हातचा जाईल. मावळ मुलखाचं नाक परक्याच्या मुठी. वैऱ्याचा एकदम हात छाटला तरच मराठी शाहीला दम छाटता येईल. पण वेळेला मोल नाही. तातडीनं मनसुबा करा आणि मला सांगा. सरकारांच्या भेटीपायी तानाजी मालुसरा आणि शेलार मामा आले ते. होय, ते त्यांना आत पाठवून. येता नाही. कोण शेलार मामा तिथे हे काय? या बसा असे इथं. असं कुठं झालं या? राजाच्या गादीवर राजा बसला तर शोभा आमच्या सारख्यानं पायरी सोडून कंदी भागल वय. मामा, आम्ही राजे पण तुम्हा वडिलांच्या छत्राखालचे. या बसा. राज, तुझी दानत बडी, तू बी बडा. तुला कधी बी अपयश येणार नाही बघ. मी आलो या तुला आवाज न द्या पाहिजे. ह्यो आमचा रायबा, तुझ्या तान्याचा पोरगा. राया ये, राजाला दंडवत घाल. हे आमचे छोटे सुभेदार काय. जानकी अक्कानं याचं लगीन काढलं या. बाबा, तुम्ही आपल्याच लग्नाचं आपणच आमंत्रण द्यायला आला तर? मी काय त्या पायी आलो नाही. तुमच्याकडनं खरी तलवार घ्या पायी आलो या. खरी तलवार घेतल्या बघा. मी जाणार नाही आता. लगीन होऊ दे नाहीतर नाही होऊन दे. अरे वा, हा सवाई तानाजी होणार. सुपारी आणि हे तांदळाचं दान. आता तुला 4 दिवस उमराठ्याला येऊन शान मांडव सोबा कराय हवी.
नाही वय करून शान भागायचं नाही, यायलाच हवं तुला. ह्यो तान्याचं एकूण तर एक लोक आणि त्याच्या डोईवर राजानं तांदळाचं दाणं टाकल्या बघा, भागल वय. मामा, वक्त बाका आला आहे, तुम्ही बघतात. डोळ्यात तेल घालून मान ताट ठेवली पाहिजे, नाहीतर दुश्मन मानगुटीवर बसलात. आधी तुम्ही जेवण खाण्यात पा, मग सावचित्तीने सल्ला करू. कोण आहे तिकडं? मामाना आणि सुभेदारांना आई साहेबांच्याकडे घेऊन चला. यांची जेवण व्हायची आहेत. कोण मानकोजी? तुम्ही केव्हा आला दिल्लीतनं? आणि स्वतः कोंडाण्याबाबत बादशाहनं बरीच कारवाई केली आहे, त्याविषयीचा लखोटा होता म्हणून मी जातीनं आलो. म्हणजे आहे तरी काही भानगड? बादशाहला कोंडाणा हत्ता जाऊ द्यायचा नाही. कोंडाणा गेला की सगळा मावळ मुलूक गेलाच हत्ता, म्हणून त्यानं 10,000 लष्कर देऊन उदय भानूला किल्ला राखायला मुद्दाम रवाना केलाय. असा डाव टाकला काय? तरीच महाराज फिकिरीत पडले आहेत. बोल मामा. तुम्ही केव्हा आलात? हा आताच महाराजांची भेट घेतली आणि हा तुमच्याकडे आलो. पण खरं सांगा, कोंडाण्याच्या स्वारीवर कुणाची नेमणूक झाली आहे? मोठा पेच येऊन पडला आहे. कामगिरी अगदी तातडीची तशीच जोखमीची आहे. महाराज स्वतः जातो म्हणता. काय सल्ला द्यावा या फिकिरीत आहो. बर, तुम्ही गड चढून आलात, आधी स्नान जेवण वरतून ताजे तवाने व्हा, मग करू म्हटलं. यावेळी तुम्ही इथं हजर आहात हे आमचं नशीब. तानाजी, हे काय? उठ, माझं म्हणणं नीट ऐक आणि मग मुलाच्या लग्नासाठी तुझ्या गावाला येण्याची मला कळ घाल. मुलाच्या लग्नासाठी नव्हे, धन्याच्या चाकरीसाठी मी हे पाय धरले आहेत. म्हणजे कोंडाण्याची स्वारी फत्ते करायला या पावली मला पाठवावं एवढंच पायापाशी मागणं आहे. या पायाच्या कृपेनं कोंडाणा 10 दिवसात सर करीन आणि मगच या पायापाशी येईल. जातीनं स्वारीवर जायचं महाराजांनी मनात सुद्धा आणू नये. तानाजी, मी जातीनिशी स्वारीवर गेलो तर त्यात काय बिघडेल? लाखाचा पोशिंदा जातीनं स्वारीवर जाणार आणि आम्ही शोभेचे पोळ रवत करीत राहणार. तानाजी, तू खुळा आहेस का? तू आपल्या मुलाचं लग्न काढलं आहेस. यावेळी मी तुला स्वारीवर धाडलं तर हे मामा माझ्या अकलेची तारीफच करतील. लई ब्यास, राजाला इरला घालायचं आणि प्याद्याला अंग चोरायचं होय. आमच्या तोंडावर थुकतील की जग. पोराचं लगीन काय राजाच्या कामगिरी परा सासूरबाईचं होय. ते काही बी नाही. आता अदुगर लगीन कोंडाण्याचं आणि मग छान या रायबाचं. तान्याला का सोडूनच पाय नाही सोडणार. तानाजी, तू ऐकायचा नाहीस आणि तुझं मन मोडायची माझी काय छाती आहे. महाराज, मला बी एक खरोखरची तलवार द्या. मी बी बाबांच्या संग लढाईला जातो. महाराज, हा छोटा कलिजा आता मी आपल्या पायावर ठेवतो. खरोखरच तानाजी, तुझा कलिजा फार मोठा आहे.
मामा याच पावली उमराठ्याला जा आणि मेल तितका मावळा जमा करून सडक कोंडाण्याकडे ये. सूर्याजीलाही आपली सारी खेडी उठवायला सांग. मीही याच पावली निघतो आणि पुढचा रागरण जिरून ठेवतो. तुमची वाट बघतो. हो, अगदी धिंगाई करू नका. लेका तू मला सांगतोस होय? अरे 12 कोसातलं झाडून सारा जवा मर्द गोळा करतो बस. याच बी मुंडी शिल्लक ठेवत नाही. नाईक, नीट ध्यानात ठेवा. दिवस डुबल्यानंतर कोणताही परका इसम गडावर राहता कामा नये. माझ्या हुकमाची सामिली बिनचूक झाली पाहिजे, नाहीतर सर्वांना कडे नोटाची सजा फरमावी. जी हुजूर. हुजूरला अर्ज करायला हे कुळी लोकांचे घेरे सरनाईक आले आहेत. अच्छा, तर नाही तुम्हालाही बजावून ठेवतो. गडाखालच्या चौकी पाराचा बंदोबस्त सक्त कसोटीनं ठेवा. मागच्या किल्लेदाराच्या आमदानीची ढिलाई मला मंजूर होणार नाही. घेरे सरनाईकांना हुजूर कदमा पुढं अर्ज पेश करायचा आहे. आज 2-3 दिवस मोका पाहत आहे. कसला मौका? यांच्या मुलीची शादी व्हायची आहे. मग त्याला मी काय करू? शादी गडाच्या हद्दीतच व्हायची. तेव्हा हुजूरची परवानगी. या लोकांना काही रीतरिवाज समजतोय की नाही? स्वयंवक्त कसली परवानगी? तुम्ही केव्हा तरी आमच्या फुर्सतीनं अर्ज पेश करा म्हणावा. आणखी किती दिवस हे चालवणार? पुढे प्राण आहे तोपर्यंत. हर घडी देवाला पुकारून काय फायदा? लाकडाच्या पादुकांची पूजा करून मेलेला पती भेटत नसतो. जीवती पत्नीला त्या पादुका स्वर्गात पतीची भेट करून देतील. इतकी तकलीफ कशाला? तुझ्या पतीच्या पादुका पायात घालू मी पृथ्वीचं प्रस्थान करायला तयार असताना तू राजपुताची जिबळी असली अभद्र भाषा बनावी नसती. सतीचा अपमान करणारी जीभ धरून पडली असती. मुंजो, जबान बंद कर. कमलकुमारी, तुमचा हा मस्तवालपणा आज सगळ्यात मी सहन करून घेतला, पण यापुढे मी मेहनतीला राहणं शक्य नाही. तरी पण आजपासून 9 दिवसाची मुदत मी तुला बहाल करतो आहे. तेवढ्या मुक्ती तू राजी खुशीला माझ्या होणारा कबूल झाली तर ठीक, नाहीतर 9व्या रात्री जबरदस्तीनं मी तुला माझ्या महाराज खेचल्या असून राहणार नाही.
देवर सतीच्या भाग्याला त्यावेळी मी मुकले. आता उपास मार करून मरते ते देखील दैवाला पाहत नाही का? न्यायच्या चितेतून काढून पापाच्या खाईत लोटलाय का? परमेश्वर निर्दय झाला का ग? कमल, संतापाच्या भरात देवाला दोष लावू नको. त्या दृष्टानं 9 दिवसांचा अवकाश दिला ही तरी देवाचीच कृपा नाही का? नाही तर यापूर्वीच त्यानं देवाची करणी ते गाणं ऐकलं? हो. मग त्याचं काय? तो आवाज नाही ओळखलास? नाही. कुणाचा आवाज? त्यांचा, माझ्या पतिदेवांचा. होय, तेच. आपली सुटका करण्यासाठी शिरीषपर्यंत धावून आले. नवमीच्या काळरात्रीपूर्वी कसंही करून सतीची सुटका केलीच पाहिजे. बायको बहिणीची अब्रू बचावा. रे सर्वे, अंदर कुठं चाललाय? काय काम आहे? कुठे चौकी पाऱ्यावरलं तुमच्या वाणी मायबाप आस्वालाचा खेळ बघून श्याम भाकरीचा तुकडा घालत्याल तर बघतो. अरे जा, जिल्ह्यात कोण तुझ्या पोटाला घालणार? मुक्काच्याने परत जा. अरे जाय ना अंदर, गरीब आहे बिचारा. अरे जा. अच्छा, मगर बजावून ठेवतो. सूरज डुबायच्या आत तू गडाखाली गेलं पाहिजे, नाहीतर तुझा आणि आमचा कडे लोट करेल किल्लेदार. नाही माझ्या बापानू, हीच म्हणल्यावर माझं काय हात ठेवलं या? राम 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 राम. अरे असा तकाच्या कडेकडेनं काय नाळ चालाय? माझ्या आस्वालाच्या मिशीचं क्यास वरनं खाली पडल्या ते हुडकतो या. अरे ते तुझ्या मिशीला चिकटला असतील बघ. कोण रे तू? मी? आणि कोण? होय, कोण तू? अहो बाप्पानू, हे माझा अस्वाल तरी बघा. आणि मी दरविशी हाय, एखादं पोर बी सांगल.
हे माझा अस्वाल लई गमते आहे बघा धनी. गुदगुल्या कुस्ती करू मला अगदी बेजार कसं या धनी. तुम्हाला हातच तमाशा धावतो बघा. तो निशीचं क्या चुकतो का धनी. दंडात बांधलं म्हणजे देवाच्या देवाचं बी कंदी ध्यानही वाटायचं बघा. काय हुवं ते करा. कोण रे पकडा हराम खरा. सर्वेशाचा बनाव करू गडावर टहळणी करतो नाही का. नाही नाही धनी. खेळाला झुंजार गुर्जाच्या कोठडीत थांबू आणि माझा फेर हुकूम होईतोपर्यंत याच्यावर सक्त पहारा असू दे. मला गरीबाला कशा बाई माझा अस्वाल. धनी रणमुलेचा नमुना मक्षण बघा. आजी किल्लेदाराची परवानगी तर आणा लग्नाला. नासाच्या नादात इसरला जणू. होई होई विसरलो. ते निघालोच बघ. सरकार मुलीच्या लग्नाला परवानगी आहे. ते काय नाही. माझ्या किल्ल्याच्या दृष्टीत ही शादीची धमधूम मला बिलकुल मंजूर नाही. बरं आहे सरकार. आम्ही गडा बाहेर जाऊन लगीन करतो. 4-5 दिवसांनी येतो. तर आपला पारा आपण सांभाळा. 4-5 दिवस बडे इमानी दिसता. सरकार आमचं इमान आमच्यापाशी. आमच्या इमानावरच कोंडाला तर धनुष्यात राहिलाय. इतकंच सांगतो. नाही असं खपावू नका. डोळ्यात तेल घालून जागायचा आजकाल वक्त आहे हे तुम्हाला माहित आहे. शादीच्या धामधुमी परका हे जर गडात घुसला आणि दगा झाला तर. म्हणून म्हणतो 1 दिवसात शादी निपटून लगेच. एका दिवसात लगीन. जादा परवानगी ना मंजूर.
असं तोंडातल्या तोंडात काय गुणगुणता? जरा बसा आणि आम्हाला तुमचं गाणं ऐकवायची. अदुगरीत कैद्याला भाकरी दिया होईल ना. यार कैद्याच्या खाण्याची आमच्या पुढे काय मात बरी मसाले म्हणा गिरा. येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. येडा झाला जीव येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. तुझ्या वाचून करमत नाही. धूळ भोकरावानी धूळ भोकरावानी त्यातलं न्यारच पाणी त्यातलं न्यारच पाणी. एकदा बघून शानी एकदा बघून शानी. तूर्त केलंस कसं मला बेभान तूर्त केलंस कसं मला बेभान. तुझ्यावरनं केली जान कुर्बान तुझ्यावरनं केली जान कुर्बान ग. येडा झाला जीव ग येडा झाला जीव तुझा पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. तुझ्या वाचून करमत नाही. लंबे बालाची वेणी लंबे बालाची विणी पडली पाठीवरुनी पडली पाठीवरुनी. काडीवर फणी काडीवर फणी. काळी नागन कटीवर डोल काळी नागन कटीवर डोल. मन आमचं इकडं खाई झोल मन आमचं इकडं खाई झोल. येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. येडा झाला जीव येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. आणि कैदी कुठे गेला? आणि हे काय? हे बघा हे काय झालं या? अरे खिडकीतून उडी टाकली वाटतं. चल बघा. जहर भरा प्याला रे कामिनी स्वराची सोडी छंद रे. जहर भरा प्याला जहर भरा प्याला जहर भरा प्याला रे. जहर भरा प्याला जहर भरा प्याला रे कामिनी पराची सोडी छंद रे. मेली सीता मेली सीता सीता रावणे तुझ्याची कांता रावणे साधी आपुल्या खाता साधी आपुल्या खाता मती मंदरे. जहर भरा प्याला रे कामिनी पराची
सोडी छंद रे सोडी छंद रे पालनवाला 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 शासनी परीनी चाला शासनी परीनी चाला राखी सतीच्या शीला रामचंद्र रे राखी सतीच्या शीला रामचंद्र रे रामचंद्र रे जहर भरा गाला रे कामिनी पराची सोडी छंद रे जहर भरा गाला रे जहर भरा प्याला जहर भरा प्याला रे जहर भरा प्याला रे कामिनी पराची सोडी छंद रे जहर भरा प्याला रे काय झालं सर नाही असली नोकरी करण्यापरीस पोटात कांट भरलेला व्याज बसा खालची मग समजून सांगतो मग झालं काय शिवण शिव किल्लेदार आदमी नवा हायवर हाय मग तुझ्या कसं एका दिवसात लगीन आटपा एका दिवसात लगीन त्याच्या बाणी कंडीत केलं होतं त्या रायाची घेरसर नायकाची गाठ आहे म्हणावं कंदी बी गावशील आमच्या तावडीत गावसन मग आता काय करायचं काय करायचं एका दिवसात लगीन आटपायचं न काय तिची नोकरी करते ना आम्ही समजाशी सांगतो या बर शिवाजी राजे आता येणार आहे की त्या आलं म्हणजे तुमचा जाण पत्ता बघून शार अक्षी बघ त्यांचे डोळे जिप्पाय जिप्पाय हा नाही तर उंगात तो ना बद्दू करा लोकांनो हा मामा आणि एकला झाला तू आणि शिवाजी राजे काय दा हे बघ लगीन लांबलं या ऐका रे जवान मर्दानो तुमच्या दडपट्ट्याची शोभा आज शिवाजी राजाला जावायची नाही मावळ्याच्या समशेरीचं पाणी दुश्मनाला जावाय हवं शिवाजी राजानं
आपल्या दानाला कोणावर सवारी करायला आणल्या आणि मर्दानो आत्ताच्या घडीला मावळ मर्दाच्या मनगटाचा तडाखा दुश्मनाला लावा आणि मराठ्याच्या तांडव कोळीचा बोलबाला करा. अंग चोरून शान मागे राहील त्याच्या बेच्या पिढ्या नरकात पडत्या. मेल्या आईचं दूध प्याला असेल तो मागे राहील. हे कशा पायी सूर्याजी हाडून ऐकतात मावळा जवान वाघिणीचं दूध प्यायला वाघाचा बच्चा आहे. शाबासरी मर्दानो चला लागा तयारीला. एका खटकाच्या आत निघावं माझ्या संग. हर हर. सूर्या आम्ही मोर होतो. तू समजा खेळातलं जवान गोळा करून शान परवारा कोण येण्याच्या रोखाने ये. गजा सलमी गजा हे मुनी फाला थाल गजा गजा सलमी गजा हे मुनी फाला ठाल गजा. लगीन वरातन गोंधळ एकाच दिवसात म्हण घेर सर नाही म्हणजे बडच झाल आणि एकाच दिवसाचं लगीन. आमासनी कशा पायी हुवी ही सांबार चौकशी कशी तरी रात जागवायची. अरे बड्याच्या इथं ही असत आईला आणि गोंधळाला गाठ. राम राम गोंधळी बाबा. राम राम. घेर सरनाईकाच्या पोरगीच्या लग्नाला निघालायचा जणू आणि गोंधळ कवाचा हाय. राव कसला गोंधळ काय पुणेकरांनी धाडलया म्हणून जाया हो. अक्षी एका दिवसात खतम. कसला गोंधळ घालायचा. मी बी तकडच जातो या पवाड म्हणणारा मी एक शाहीर आहे. चला की राव तुम्ही बी वाईट गोंधळ घाला. मी बी एखादा पवाडा म्हणतो. 4 घडी रात्रीची करूया जरा मजा. माझी बी तुम्ही हाजरी लावा हा आणि वाईट साथ बी करू लागा. चला की राव तुम्ही आम्ही एका धंद्यात गोंधळी पवाड गाच्यात आणि गाणार बी लई गोंधळ घालच्यात. वाईट कांदा भाकरी खाता काय. होऊन द्या तुमचं.
आणखी काय लिहिलं होतं त्या पत्रात? तू तरी शहाणीच आहे. जास्त पांढरा का असतो असल्या पत्रात? कसलं पत्र? तुम्हाला कशाला ही चौकशी? कमल, तू नाही सांगणार मला? मी आता कुणी परकाट आहे? आता तू माझीच सोडा. लाज नाही वाटत असला पांचटपणा करायला? कमल, माझी होणार म्हणून तू जळतेस हो? काही काळजी करू नको, तुझी अगदी तशीच बर्दास्त केली जाईल बरं. होणार आहे तिकडं. तिला पलीकडच्या महालात न्या आणि तिचा अलग इंतजाम ठेवा. कमल, 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 तुझं खूप नसीब तुझ्या मैत्रिणीला बघते ना. ती बिलकुल बहकून गेली आहे. पण करणार काय, तिलाही खूप केली पाहिजे. काही झालं तरी आता ती तुझ्या सुखाच्या आड येणार नाही का? चंडाळा, तुझी जीभ धरून का जात नाही? माझे कान फुटून का जात नाही? वा, खुश खबर ऐकायला उलट ते उत्सुक झाले असतील मग. आई, परवा नवमीला शादीचा मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर मध्यानीला तुला मी माझी मालकीण करणार. तोपर्यंत मनाची नीट तयारी करून ठेव. मालक, ह्यो तोताराम पट्टीचा पवाडा म्हणणारा आम्ही संघ आणलाय. त्याचा बी पवाडा आहे काय का धनी? लई व्यास. हा, करा सुरू. नाही, लगीन एका दिवसात का होईना, पण लई झोकात झाय. काय करायचं? कराय हुव. या की राव, जरा ती डब चिमडीची साथ द्या की. शिवाजी अवतरला, महाशूर शिवाजी अवतरला. हिंदू धर्माची रक्षणाला, हिंदू धर्माच्या रक्षणाला. असुरांनी सारा मुलूक फिरला, मानिना कोणी देवाजीला. ऋषी
असला तुमच्या जीवनाने राधा होय मन दादा दादा रे दिले दादी त्याला नाही जातीची काड मुरुकतो थोड कुत्र खाला दुष्टाच्या जिंगानीला फुलला दुष्टाच्या जिंगानीला फुलला कुणी नरकामंदी घालायला कुणी नरकामंदी घालायला कशा पायी खावा जलमा असला सांगावं काय निला दर्याला धर्मकीर तुमचा खास उडला लावला सपुतऱ्या तुकड्याला भरून किर तुमच्या बायकांना ओढून देतात रंग भालाला तेच हंबरडा ऐकायला कसा रान दांड गेला तुमच्या गिरगानी लागा होय मन दादा दादा रे दिले गाडी युवाच्या पायीला बोली फिरमुजी म्हणी आपल्या वाणी आम्हाला गुरु नाही मिळला आम्हाला गुरु नाही मिळला कुणाला ठाव धर्म कसला कुणाला ठाव धर्म कसला वागाचा बच्चा आपण केला मेंढरा मंदित वाढीला म्हणून जातीचा इतर पडला झालं का गुर बघा आपला फिरून गडतेन सारा डावला म्हणायो आपला आता किल्ला उरून गड दिला शिवाजीला प्रेमदी चढला लोकिकाला औपणा शिवाजी केला गा वय मन दादा दादा रे दिले दादी औपणा शिवाजी केला गा वय मन दादा दादा रे दिले दादी स्वतःला मला आम समजते या साळबंदी तुला तुझ्या देवाची आर आहे आणि खरं सांग तू कोण आहेस कोंडाणा गडावर शिवाजी राजाचा झेंडा रोवायचा मी विडा उचलला आहे आणि सरनाईक या कामात हा तानाजी मालुसरा तुमची मदत मागायला आला आहे बोल तानाजी मालुसरा तानाजी तुम्हाला भूषण किल्लेदाराच्या भोर उभं केलं तर कसं होईल दखल हाय सरनाईक तुम्ही जेव्हा मताची अवलाद वैऱ्या हाती माझा कडेलोट करण्यापरी ही घ्या मावळी संपेत आणि भोसकाय तानाजीच्या छाताडात जीवाच्या मोलानं धन्याच्या हुकमाची इज्जत राखायची हा मराठ्यांचा बाणा आहे दुश्मनाच्या हाती कुत्र्याच्या मौतीनं मरण्यापरी जात भाईच्या हातचं मरण 1000 वेळ पुरवलं अरे यात तुझी झोप काय कावळं नाही रे मी झोपलो तर तुमच्या झोपेचे काय होणार ते खरं बाबा तुझ्या जीवावरच आम्ही निवांत होतोय किल्लेला आल्याची चाहूल लागल्याबरोबर आम्हाला जागा करीत जा म्हणजे झालं होय खरंच नाही तर तो दरवीश गेला कैदीतून सुटून आणि केला कडेलोट त्या पहारेकऱ्याचा तसा आमचाही व्हायचा दोस्त तुम्ही अगदी खुशाल बाबा मी तुम्हाला बिलकुल दगा करणार नाही पण यार अजून झोप येत नाही एखादं गाणं तरी म्हण बॅट यार
जगण्याला भरपूर झोप घे रोज, भरपूर झोप घे रोज, नको धरू लाज उगाच जनाची मनुजा. भरपूर झोप घे रोज, नको धरू लाज उगाच जनाची मनुजा. ही दुनिया दिनाची हे हंस पुरवून मनाची मनुजा. नोकरी करून शिनदाची, नोकरी करून शिनदाची, परदेशी फिरती वनवासी, परदेशी फिरती वनवासी. आराम नाही जीवाची, आराम नाही जीवाची. येईल अचानक काळ, येईल अचानक काळ, तयानक येईल जीव गुणाची मनुजा. येईल अचानक काळ, तयानक येईल जीव गुणाची मनुजा. ही दुनिया चार दिनाची, ही दुनिया चार दिनाची, हे हंस पुरवली नाची मनुजा. वाईट नोकरी केलं की जाऊच तुम्हाला जागा. ही एकूच खायची जागा आहे. हातनं जर का सोलांशान घोरपड सोडली तर मात्र घराला जायला गवत. किल्ले तर आहे ना वा, त्याला बी अजून पौसूर ही वाट उमगली नाही आणि त्याचं चौकी पारा बी ह्या बाजूला नाही. नाही तुमचं फार उपकार झालं. वर सोडून वरनं कोण उतरत. कोण बरं? आमच्या लोकांनी तुझ्या तेव्हा आम्हाला शिरला असावं केलं तर मग त्याला खाली पाडल्या वाचून भागायचं नाही, म्हणजे संशय राहायला नको.
त्याला अगोदर आपल्या घरामध्ये शिजवूया. तुम्ही कुठे आहे? घाबरू नका, तुमच्या जीवाला धोका नाही. आम्ही तुम्हाला जखमी करून गडाखाली आणला आहे. कोण आहात तुम्ही? काय गडाखाली? अरे रे, काय झाले? इतका आतड्याला तीर पडण्यासारखं काय झालं? एवढीशी तर जखम झाली आहे. तुम्ही मला जखमी केलं, पण एका सतीची इज्जत घ्यायचा रस्ता त्या बदमाशाला मोकळा करून दिला. घरावर ही काय भानगड? कोण तो बदमाश? तो उदय भानू, किल्लेदार, साध्वी कमलकुमारीला उद्या तो आपल्या महालात ओढून देणार. हे काय भलतच झालं माझ्या हातून? तुम्ही केवढ्या पातकाचे धनी झालात. त्या माऊलीचे डोळे माझ्या वाटेकडं एकसारखे लागून राहिले असतील. उद्या त्या गरीब गाई त्या कसाबा पुढं काय करणार? बिलकुल फिकीर करू नका. माझे मावळ मत उद्या इथं जमतीलच, आणि नाही जमले तरी हा तानाजी एकटा गडावर जाईल आणि त्या दुष्टाच्या चावडीतून सतीची सुटका करील. माझ्या धन्याच्या शिवाजी राजाच्या पायाची आण नाही पेक्षा भरवरा नरकाचा धनी होईल. काय कोणी आलं का? अजूनपासून कुणी बी नाही.
बघा तरी काय आणलं आहे ते. सरकारी कपडे आणि हे जडावाचे दागिने. दिल्लीहून बादशहाचा आहेर आला आहे. सारे दागिने अंगा खांद्यावर घालून आणि हे कपडे नेसून नटून सजून तयार राहा असा किल्लेदाराचा हुकूम झाला आहे आपल्याला. बादशाचा आहे हा. आणि किल्लेदाराचा हुकूम. हा. चालता हो इथून. तानाजीराव, अद्याप तुमच्या लोकांचा ठिकाणा नाही. असा धीर का सोडता? चला आपण दोघे जण जाऊ आणि जाऊन मी हाय कितीच ना. कोण मामा? आज किती लोक आणलीस? 2 इसा आणि 10 जवान घेऊन शान मी मोरा आलो या. काय सारे 50च लोक? आणि एवढ्यानं काय होणार? आणि सूर्याराजचं येतोय की 3 शंभर मावळ मर्दाचं जंगी टोळकं घेऊन शान. पण ह्यो कोण गा तान्या? मामा, कोंडाणा सर करीन असा माझ्या राजा पुढे मी विडा उचलला आणि किल्लेदाराच्या कब्जातून सतीची सुटका करीन असं या जवान मर्दाला मी वचन दिलं आहे. गैरसमजाने याला मी जखमी केला तेव्हा त्याचं काम. अरे सतीची सोडवण हर एक मर्दाचं काम आहे. म्हणून म्हणतो सूर्याजीची वाट पाहायची नाही. आपल्या 50 मर्दांनीशीच आत्ताच्या आत्ता घरावर चढायचं आणि मध्यानीच्या आत त्या सतीची सुटका करायची. आम्हा सर्वांच्या गर्दनी जरी छाटल्या गेल्या तरी 72. मामा, तुम्ही इथं राहा आणि सूर्याजी आला म्हणजे ह्यो मामा असल्या वक्ताला मागे राहणार होय. अरे या वटलेल्या खोडाचा तडाखा धावतो की त्या सैतानाला. एका किल्लेदाराचं 4 किल्लेदार करून शान देतो घराखाली बिरकटून. अरे सतीचं पून आणि शिवाजीचा आण काय कमी हाय वय. सूर्या येऊ दे कवा बी आमचं 50 जवान 1000 किल्लेदाराला बी भारी हाय. हे भवानीचं नाव अंचाल. आपण पाठवलेला पोशाख आणि दागिने ठोकरीनं उडवून दिले पाहिजे म्हणजे. काय ठोकरीनं उडवून दे? 2 बाया घेऊन जा आणि जबरदस्तीने तो पोशाख तिच्या अंगावर चढवा. ते काम माझं. अरे यशवंतीला हकडान. तान्या, कंदी नाही ती यशवंती आज उफराटी फिरली. तकुनाक्षी वंगाळ दिसतो या. तेव्हा आजचा बेव तुझ्यावर ढकलून शान. छे, आज मध्यानीच्या आत सतीची सुटका झालीच पाहिजे. अरे वय वय खरंच. यशवंते, बया 27 किल्ल चढलीस आणि आज दगा करतीस. नीट वर जा, नाहीतर ह्या पट्ट्यानं तुझी खांडोळी करून शान ह्या समद्यासनी भाकरी संग खाया देईन.
कमल तू माझे दागिने आणि पोशाख पेहरू नटून सजून बसली हे पाहून आम्ही निहायत खुश झालो. दिल पसंतीचा मामला का और ये माझ्या अंगाला हात लावा तर माझं प्रेम ताका हाती लागेल. प्रेत हाती लागायचं असतं तर इतके दिवस जगले असतेस कशाला. हात मागं घे. तिच्या अंगाला स्पर्श तरी कर. ही कट्या तुझ्या हाताला भिडलीच. कमल कुमारी कुठं आहे? त्याच्या नळानं तिला आपल्या महालात नेली वाटली. काय आणि त्यांनी सगळे पाणी कापून काढले. काय मरगट आहे आणि कुठून आलंय तमाम लष्कराला इशारा नाही.
कशा दिला हो, हो, हो. पडल्या सुराला लाच मारतोस तू तुझ्या तोंडावर लेका बघ आता या म्हाताऱ्या हड्डीचा तडाखा तानाजीराव पडलं त्याला आपलं संदूरा गिरा गेली किल्ल्याच्या दरवाजाकडे सर्व पळत सुटल्या ती हलू नका आणि आपल्यातला खून मी निसटून जाणार बघा त्याचं प्रोत्साहन उडवा अगदी काही करू नका सूर्यजी सरांना अंगानं आपलं समजा सोडवून कडे खाली उतरते हा दुश्मनाला पाठ जाऊन भागोबाईवाली पळताचा आता लोटा तुमचं हे चित्तमूर्त या सऱ्यावरनं म्हणजे एक हाड बी नाही राहील ढेकळाच्या किमतीनं असं मरण्या परत वैराच्या छाताडाला भिडून छान पडला होता तर तुमचं नाव तरी मागं राहील तुमचा धनी तिथं मरून पडलाय गनिम त्याची कुत्तर फार करील याची लाच हळा आणि मदानु फिरा माग गडावरच्या गंजीला आगला म्हणजे माझ्या ताब्यानं गट सर केला हे शिवाजी राजाला दखल होईल नाही तर तान्याचा परात अतच घुटपडला
काय खबर आहे? सगळ्यांचे चेहरे असे उदासवाने का? सरकार कोंडाणा सर झाला, पण थानाजीराव गरज झाला. माझ्या साध्यानं हे काय केलं बघ. माझ्या तानाजीनं अजब दिव्य केलं. त्यानं अढळपद मिळवलं. 27 किल्ल्यांचा सरदार, हिंदूपत पातशाहीचा आधार, माझा उजवा हात तुटून पडला. रायाला आता मी काय सांगू जानकी अक्काला. मामा गेला तो शिवाजी आणि हा तुमचा तानाजी असंच समजा. राजा तुझ्यावरनं माझ्यासारखं 100 जेलात वाळून टाकलं तरी बी ते लई नाही. पण माझा या बाई कोण? सती कमल कुमारी. या राजपूत साध्वीला त्या बदमाश उदय भानून चितेवरून ओढून बळजबरीनं किल्ल्यावर आणून ठेवली होती. अवघ्या 50 लोकांशी या वीर सिंहानं चढाई करून गड काबीज केला आणि या सतीची इज्जत राखली. या सतीच्या पुण्याईनं गड आला. पण माझ्या कमनशिबानं माझा सिंह गेला.